हाय नमस्ते मैत्रिणींनो. तर आज तुम्हाला परत एकदा एक नवीन ब्लॉग स्टार्ट केल्याच्या नंतर काय चूक होते हे मी आज तुम्हाला दुसरी चूक सांगणार आहे. तर काय झालं, मी आज दुसरा ब्लॉग शूट करत होते. रात्री मी भाकरी आणि भाजी बनवली. तर हा ब्लॉग शूट करत असताना मला काय झालं की मी जो आडवा मोबाईल लावायचा स्टँडला तो उभा लावला. त्याच्यामुळं शूट हे असं झालेलं आहे. तर मग हे जे शूट झाले ना, हे उभा मोबाईल लावल्यामुळं झालेलं आहे. तर हे पटकन माझ्या लक्षात आलं नाही. पूर्ण शूट झाल्याच्या नंतरनं हे माझ्या लक्षात आले की अरे, आपण तर मोबाईल उभा लावलेला आहे. पण तरी पण मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. कारण का, तर आपण जे म्हणतो ना की अरे ब्लॉग एवढं कसं काय इझी आहे, किंवा ही जी लोकं दाखवतात की खूप सोपं आहे वगैरे, सोपं वगैरे काही नाही. खूप म्हणजे आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही, पटकन लक्षात येत नाही. नवीन जर तुम्ही ब्लॉग शूट करत असताना तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. आणि पटकन आपल्याला म्हणजे आपण स्वयंपाक करत असताना आपण भाजी दाखवायची राहून जाते. कधी भाजीचं शूट, भाजी बनवतानाचं शूट राहून जातं. आणि आपण म्हणतो की नाही बाबा की ब्लॉग करणं खरंच खूप सोपं आहे. पण माझ्या चुका होत आहेत. पण मी काय करणार आहे माहिती आहे का, चुकातून सुधारणार आहे. आणि ते व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकच गोष्ट माणूस खूप इझी असं दाखवलं जातं, पण ही गोष्ट इझी नसते. त्याच्यामुळं मी हे चुकीचे जरी माझ्याकडून शूट झालेलं असलं तरी पण मी प्रयत्न करते की हे पण व्हिडिओ आपण अपलोड करायचे. अपलोड नाही करायचे असं करायचं नाही. कारण म्हणजे आपल्याला किंवा माझे जे व्हिडिओ बघतील त्यांना जर वाटलं की बाबा आपण शूट करायला सुरुवात करू, ब्लॉग करायला सुरुवात करू, तर ह्या जी चुका होतात ना, ह्या चुका करू नका. कारण आपल्या जी चुकातूनच माणूस शिकतो. पण असं कोणी सांगत नाही की बाबा माझं हे चुकलं होतं, माझं ते चुकलं होतं. सगळ्यांना म्हणतात की नाही मी सुरुवात केली आणि खूप छान झालं, असं होत नाही. माझ्याकडून चुका होत आहेत, तुमच्याकडून पण होणार. आता मी रात्री स्वयंपाकामध्ये बनवलं होतं भाजी बटाट्याची आणि भाकरी बनवली होती. आणि नंतरनं मिस्टरांनी आणली ही भेळ. भेळ खाल्ली आणि नंतरनं मग जेवण केलं. आणि तुमच्याकडे अशी छोटी भाकरी एक बनवतात का? कारण आमच्याकडे 3 भाकरी बनवल्याच्या नंतर ही छोटीशी भाकरी बनवली जाते. कारण 3 भाकरी बनवल्या जात नाहीत, असं आमची आजी सांगायची. आणि भेळ तर खूप छान टेस्टी होती. जोगेश्वरीची भेळ आहे, छान लागती. तुम्ही कधीतरी ट्राय करून बघा. आणि आजचा व्हिडिओ हा असाच थोडासा चुकीचा झालेला, तरी पण मी अपलोड करत आहे. आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. नवीन आहे, सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. आणि मी आत्ताच तुम्हाला चेहरा दाखवू शकत नाही, कारण माझ्या घरच्यांना हे आवडत नाही ब्लॉगिंग वगैरे. त्याच्यामुळं मग मी चेहरा थोडा म्हणजे लगेच नाही दाखवू शकत. सुरुवात केलेली आहे हळूहळू, बघू काय होतं आहे ते. थँक्यू. असाच सपोर्ट राहू द्या.